तर गुड मॉर्निंग भावानं. आपल्या गाडीची आज पासिंग होती, त्याच्यामुळे आपण लवकर 5 वाजताच निघलो होतो. कारण की तिकडं नंबर भरपूर लागतात. पिंपरी चिंचवडमध्ये का आपली पासिंग झाली ना, त्याच्यामुळे आपल्याला पुण्यामध्ये RTOला पाठवलं होतं भावानं. मग काय सकाळी 5 वाजता उठून निघलो होतो मित्रांनो. आपण पोहोचलो बघा दिवे घाटामध्ये. कारण की लवकर जायला लागतं, लवकर गेलं तर लवकर पासिंग होत्या भावानं. कारण की भरपूर पुण्याच्या RTOला भरपूर नंबर असतात. मग काय पासिंग वगैरे झाली भावानं. लवकर पासिंग 2 तासातच उरकलं आपलं. आणि आपण आलो होतो बघा हडपसरच्या दिशेने. हडपसरच्या दिशेनं आल्यानंतर आपल्याला बघा SP इन्फोर्सेसमधून आपल्याला आली बघा भोसरी बुकिंग. घराकडची बुकिंग होती भावानं. मग काय घेतली कस्टमरच्या लोकेशनला पोचलं भावानं. सरांना फोन केला, सर खाली जाऊन थांबले. सरांना पिकअप वगैरे केला. सरांनी OTP सांगितलं, OTP टाकला आणि आपण निघलो बघा भोसरीच्या दिशेने. मग काय पोचलो बघा भोसरी बालाजीनगरला ड्रॉप होता भावानं. सरांना ड्रॉप करून दिला आणि आपल्याला थोड्याच वेळात भावानं आली बघा इंटरसिटी मुंबई. मग काय आपण सोडतो काय मुंबई, काय सोडतच नसतो भावानं आपण. मग काय निघालो कस्टमरच्या लोकेशनच्या दिशेने. पोचलो कस्टमरच्या लोकेशनला. सरांना फोन केला, सर काय आलो म्हणले 10-15 मिनटात थोडं थांबा. मग काय सर आले. सरांनी OTP वगैरे सांगितला, OTP टाकला भावानं. OTP टाकून आपण निघलो बघा मुंबईच्या दिशेने. मग सकाळी म्हणजे 4:30 वाजले होते भावानं दुपारचे. आणि त्याच्यामुळं आपल्याला डोंबिवलीला जायचं होतं भावानं. मग काय पिकअप करून आपण पोचलो बघा आकुर्डी चौकात. तिथून कसं निघलो ना आपण पोचलो बघा एक्सप्रेसवेला भावानं. ट्रॅफिक लागली तर थोडा हळूहळू जात होतं. मग काय आपण कुठलेही व्हिडिओ भावानं आपण काय जुने टाकत नाही, सगळे व्हिडिओ नवीनच शूट करतो. आणि आपण जे काय व्हिडिओ टाकल्यानंतर आपण सगळे बाकीचे फोटो व्हिडिओ वगैरे डिलीट करतो भावानं. मग काय आपण तिथून पोचलो बघा तळेगाव टोलनाक्यावरती पण काय ट्रॅफिक नव्हती भावानं. त्याच्यामुळं आपण सनाट पण निघलो आपल्या पुढच्या दिशेने. मग काय वाढला टॉप घेर वाढला 100चा रिबीटानं आपण पोचलो बघा मिसिंग लिंकला भावानं. मिसिंग लिंकची मजा घेत मस्त असं वातावरण झालं तर भावानं. काय ट्रॅफिक वगैरे नाही. मग काय आपण पोचलो बघा खालापूर टोलनाक्याला पण ट्रॅफिक नाही लागली भावानं. पूर्ण रस्ता मोकळा होता. मग काय वाढलं 100चा रिबीटानं आपण पोचलो बघा बाटणच्या बोगद्याची मजा घेत मस्त असं आपण कधी पनवेलमध्ये पोचलो भावानं कळत नाही. मग काय घेतला पनवेल एक्झिट आणि आपण लागलो बघा तळोजा MIDC बायपासला. डोंबिवली ड्रॉप होता भावानं. डोंबिवली आणि कल्याणला जायला हा रस्ता इझी पडतोय भावानं. ट्रॅफिक नसते काय नाही, सनाट जाते भावानं. मग काय आपण पोचलो बघा कोणच्या मापेच्या चौकामध्ये. इथं पोहोचल्यानंतर बाबा ट्रॅफिक लागली होती भावानं. फुल एवढी ट्रॅफिक लागली होती की सांगूच नका. कारण की संध्याकाळचा टाईम होता, त्याच्यामुळं ट्रॅफिक लागते. मग काय आपण पोहोचलो बघा डोंबिवलीमध्ये भावानं. डोंबिवलीमध्ये पोहोचच केला सरांना सोसायटीमध्ये ड्रॉप. मग काय सरांना ड्रॉप करून आपण निघलो तिथून सरांच्या लोकेशन बाहेर. म्हणलं चला बाहेर जाऊ. मग काय आपल्याला बुकिंग आली होती एक त्या लोणावळ्याची, पण काय रेट कमी होता भावानं, त्याच्यामुळे काय घेतली नाही. मग काय आपण तिथून थोडं पुढं येऊन थांबलो होतं आपलं वाशीला. मग काय वाशीतून सकाळी आपल्याला बुकिंग आली भावानं. मग काय सोडतो का आपण पुणे रिटर्न. मग काय घेतली बघा पुणे रिटर्न नव्हती भावानं, ही होती लोणावळ्याची. मग काय वाशी प्लाझापासून पिकअप होता भावानं. मग काय सरांना पिकअप वगैरे केला आणि आपण पोचलो बघा बेलापूरला पोचायला लागली ट्रॅफिक वाहून. तिथून कसं निघून परत लागली बघा एक्सप्रेसवेला ट्रॅफिक. कारण की आज 15 ऑगस्ट होते भावानं. शनिवार असल्यामुळे 15 ऑगस्ट असल्यामुळे एवढी ट्रॅफिक होती की सांगूच नका. फुल ट्रॅफिक होते. मग काय तिथून कसं निघून लागलो एक्सप्रेसवेला लागलो. वडलं 100चं रिबीटानं आपण पोहोचलो बघा बाटांच्या बोगद्यात. पाऊस नव्हता भावानं, पण वातावरण एवढं भारी झालं होतं की सांगू आपण. शनिवार आणि 15 ऑगस्ट असल्यामुळे एवढी फुल ट्रॅफिक होती भावानं की 80च्या वरती गाडी पळत नव्हती. मग काय तिथून कसं आलो खालापूर टोलनाक्याला, तर इथं बी लागले बघा ट्रॅफिक, फुल ट्रॅफिक होती भावानं. मग काय तिथून कसं निघलो भावानं. बघा ही आपली मैना कशी आहे. आपली तर गाडी नाही भावानं, पण आपल्या गाडीचा नजाराच वेगळा आहे. मग तिथून कसं निघलो ना आपण पोचलो बघा मिसिंग लिंकला. इथे टँकर पलटी झालता भावानं, 4 चाकं वर झाले ते मग आपल्याला लोणावळ्याला ड्रॉप असल्यामुळं भावानं आपण ओल्ड हायवेने घेतली होती ओल्ड एक्सप्रेसवेवरनं.
मग काय खूप पोचलो कस्टमरच्या लोकेशनला. सरांना ड्रॉप केलं दोघं भावानं. ड्रॉप करून आपल्याला थोड्याच वेळात आपल्याला आले बघा रॅपिडोमध्ये माझ्या मित्रांनो कारला एकविरा देवीची बुकिंग. मग काय घेतली की म्हणलं चला इथं थांबून काय फायदा ना आपण घेऊन जाऊ. मग काय सरांच्या लोकेशनला पोहोचलो. सरांनी OTP सांगितला. OTP टाकून आपण निघलो बघा कारला देशने. मग काय कारल्याच्या तिथं आलो तर लागले बघा फुल ट्रॅफिक भावानं. कारण की एकविरा देवी 15 ऑगस्टला एकविरा देवी फुल लोक येतं भावानं बघा. हे फुल ट्रॅफिक अशी लागली. मग तिथून कसं बस निघलो भावानं आपण पोचलो बघा देवरोडला. देवरोडला एवढी फुल ट्रॅफिक लागली भावानं की सांगूच नका. 15 ऑगस्टमुळे फुल लोक फिरायला जातोय. मग काय आपण पोचलो निगडीमध्ये. केलं बघा आपल्या भारताची आन बान शान तिरंग्याला सलाम केलं भावानं आणि आपण निघलो आपल्या घरच्या दिशेने. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये भावानं. ब्लॉग आवडले तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.